इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमधील आपला जो कॅप्रॉन 1चा जो रिझल्ट आहे तो डिक्लेअर झालेला आहे, म्हणजे कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे हे तुम्हाला आता पाहायला भेटत आहे. परंतु जर तुम्हाला नो सीट अलॉटेड किंवा नो कॉलेज अलॉटेड असं जर तुम्हाला पाहायला भेटत असेल तर म्हणून जास्त टेन्शन घ्यायचं नाही आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच असणार आहे. फक्त मी तुम्हाला सांगेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला मी पूर्णपणे चांगल्या प्रकारे गाईड नक्कीच करेल. आता लक्षात घ्या, कॅप्रॉन 1मध्ये तुम्हाला कॉलेज मिळालेलं नाही आहे. म्हणजे काय झालेलं आहे, एकतर तुमचा स्कोर खूप कमी असेल किंवा तुम्ही कॉलेज लिस्टमध्ये मित्रांनो टॉप कॉलेजेस टाकले असतील किंवा तुम्ही तुमच्या पर्सेंटाईलनुसार कॉलेजेस टाकले नसतील किंवा तुम्हाला मी सांगतो तुम्ही खूप कमी कॉलेजेस टाकले असतील. अशा प्रकारच्या 2-3 मित्रांनो सिच्युएशन्स आहेत ह्या असल्यामुळे तुमचं मित्रांनो कॉलेज मिळालं नसेल. आता जास्त टेन्शन घेऊ नका, कॅप्रॉन 1 होऊन गेलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला कॉलेज भेटलं नाही. आता इथून पुढे तुम्हाला काय करायचं आहे, आता लक्षात घ्या, तुम्ही कॅप्रॉन 1 मध्ये जर कॉलेज भेटलं नसेल तर कॅप्रॉन 2 ला जाता येतं का? हो, तर 100% जाता येतं, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही कॅप्रॉन 2 चा फॉर्म भरू शकता. आता लक्षात घ्या, कॅप्रॉन 2 चा फॉर्म भरताना तुम्हाला काय काळजी घ्यायची. आता लक्षात घ्या, बाकीच्यांकडे काय आहे, कॅप्रॉन 1 मध्ये एखादं कॉलेज भेटलं असेल, काही मुलांनी फ्रीज करून ॲडमिशन पण घेतलं असेल, परंतु जर काहींनी बेटरमेंट केलं असेल त्यांच्या हातामध्ये एखादं कॉलेज आहे, परंतु तुमच्याकडे आता कोणतंच कॉलेज नाही आहे, म्हणजे एक कॅप्रॉन तर तुमचा बाद झालेला असं आपण समजून चाला. आता तुम्हाला कॅप्रॉन 2 साठी काय करायचं आहे, कॅप्रॉन 2 साठी परफेक्ट स्ट्रॅटर्जी बनवायची. स्ट्रॅटर्जी कशा प्रकारे बनवायची, कॉलेज लिस्ट बनवताना तुम्हाला सुरुवातीला ड्रीम कॉलेजेस, त्यानंतर टार्गेटेड कॉलेजेस, त्यानंतर सेफ कॉलेजेस अशा प्रकारची लिस्ट बनवायची. आता हे ड्रीम कॉलेज कोणते आहेत, टार्गेटेड कॉलेजेस कोणते आहेत, सेफ कॉलेजेस तुमच्या पर्सेंटाईलनुसार कोणते आहेत, यावरती तुम्हाला मी डिटेल व्हिडिओ तर टाकूनच देईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कॅप्रॉन 2 साठी परफेक्ट स्ट्रॅटर्जी तुम्हाला मी सांगूनच देईल, त्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येऊन जातील. परंतु माझं असं मत आहे, खूप मुलांना असं वाटतं की आता कॅप्रॉन 1 गेला की मुलं काय करतात, कॅप्रॉन 2 साठी मित्रांनो ऑप्शन फॉर्म फिलिंग करतात आणि कॅप्रॉन 2 मध्ये कॉलेज लागले की पटकन मित्रांनो ॲडमिशन प्रोसेसमध्ये ते फ्रीज करून मित्रांनो ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करतात. माझं असं म्हणणं आहे, तुम्हाला 4 चान्स दिलेत, 1 चान्स गेलेला आहे, काहीच टेन्शन नाही. बाकी 3 चान्समध्ये तुम्ही नक्कीच चांगलं कॉलेज मिळवू शकता. काही रूल्स आहेत, जसं की 136 रूल. कॅप्रॉन 2 मध्ये भरताना पहिले 3 कॉलेज मित्रांनो तुम्हाला चांगले भरायचे, त्यामध्ये जर झालं ते ऑटो फ्रीज होणार आहे. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. आणि तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला जर काही अडचण येत असेल कॅप्रॉनच्या ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी, तर तुम्हाला मी स्क्रीनवरती माझा पर्सनल नंबर देत आहे, त्यावर तुम्ही इझिली कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे पर्सेंटाईल, तुमचा स्कोर वगैरे टाकून माझ्याकडून कॉलेज बनवून घेऊ शकता. त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचं नाही आहे. कॅप्रॉन 1 मध्ये जरी मित्रांनो तुम्हाला कॉलेज अलॉट झालं नसेल तर मित्रांनो तुम्हाला अजून भरपूर जी रेस आहे ती बाकी आहे, भरपूर तुम्हाला लढाई लढायची आहे आणि त्यामध्ये तुमच्या मी सोबत असणार आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बद्दल धन्यवाद.